जिल्ह्याच्या आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली जाते. हे नक्की काय चाललंय? ह्याच्यात काही षडयंत्र आहे का? मुख्यमंत्र्यांना ह्याच्यात माहिती होतं की नाही हे आम्हाला अजून माहिती नाही. कुठेच स्पष्टीकरण आलेलं नाहीये. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांना स्थगिती म्हणजे तिकडचे जे पालकमंत्री म्हणून नेमले होते त्यांचा अपमान तर आहेच. पण खास करून कुठेतरी कोणीतरी नाराज व्हायचं. कुठच्यातरी चेल्यांनी जाऊन रस्त्यावर टायर जाळायचे, रस्ता रोको करायचा आणि मग पालकमंत्री पदासाठी हावरटपणा, स्वार्थीपणा जो काही आहे, एक तर मंत्री पदासाठी, नंतर पालकमंत्री पदासाठी ठीक आहे, ज्यांनी कोणी जॅकेट शिवून ठेवले असतील त्यांनी शिवून ठेवली असतील. पण प्रत्येक वेळी ते जॅकेट घालायचंच असं नसतं. आणि आपण पाहतोय की नाशिकचं असेल किंवा काल रायगडचं असेल, एवढं रात्री अचानकपणे रात्री मध्यरात्री ही नोटिफिकेशन आल्यानंतर स्थगिती दिली आहे. ह्याच्यात नक्की आम्ही समजायचं तरी काय? म्हणजे आत्तापासूनच हे स्वार्थी लोक एकमेकांशी भांडायला लागलेत. ही भांडणं काही जनतेच्या कामावरनं नाही आहेत, जनहिताची नाही आहेत, जनतेची सेवा अजून कशी चांगली करू शकतो ह्याच्यावरनं नाही आहेत. ही भांडणं ह्या सरकारमध्ये, ह्या भाजप सरकारमध्ये कुठचं खातं कोणाला मिळणार, कुठचा बंगला कोणाला मिळणार, ह्याच्यावरनं जर सुरू झाली असतील, तर जनतेने ह्याच्यातून समजायचं तरी काय? बरं हे स्थगिती पोटी दिलेली आहे? तर एक असे आहेत त्याच्यात, ज्यांच्याच कार्यकाळात योगायोगाने मला माहित नाही त्याच्यात असं पुढे अजून काही गोष्टी येत आहेत. एसटीचा घोटाळा जो आता सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असं कळतंय. पण त्यांच्याच कार्यकाळात झालं असं कळायला काही दुसरं दुसरं काही मार्ग नाही. त्यांच्याच काळात झालं असं वाटतंय. ते मग कोणीतरी जाऊन टायर जाळतो. खरं तर जर टायर जाळून, रस्ता रोको करून, जाळपोळ करून अशा स्थगिती येत असतील आणि अशी जर पालकमंत्री पदं मिळाली असतील, तर हे चुकीचं आहे. अशा मंत्र्यांना लगेच मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. हा हावरटपणा काही बरा नाही, हा स्वार्थीपणा बरा नाही. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे, की जे मुख्यमंत्री आम्हाला वाटत होते, की कधी कोणासमोर झुकत नाहीत. मग ते जंगलाचा विषय असो किंवा कुठचाही विषय असो, जनतेचं पण ऐकत नाही. एका वेळी लाठीचार्ज केला तरी चालेल, पण जनतेचं ऐकायचं नाही किंवा कोणासमोर झुकायचं नाही. असे मुख्यमंत्री एवढं संख्याबळ ईव्हीएमनी दिल्यानंतर देखील झुकतात कसे आणि दादागिरी सहन करतात कसे? हा एक प्रश्न आहे. तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे संख्याबळ आहे, दादागिरी सहन करण्याची गरज नाही त्यांना. पण त्यांनी आता सहन केलेली आहे. पहिलं पाऊल दादागिरी सहन करण्याचं टाकलेलं आहे. आणि ह्या रुसवे-फुगवे, ही नाराजी कितपत चालू देणार आणि असं जर सरकार चालत असेल, तर जनता कितपत जनतेची सेवा होणार, हे जनतेने विचार करावा. दुसरी गोष्ट खरं तर काल आपण सर्वांनी पाहिलं असेल पोलिसांनी तात्पर्य दाखवून, एक चातुर्य दाखवून तो जो सैफवर हल्ला करणारा हल्लेकरू आहे, त्याला पकडलं. त्याला पकडल्यानंतर आता अनेक गोष्टी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. कसं त्याला पकडलं, कुठे त्याला पकडलं, बांगलादेशी होता. हे सगळं लोकांसमोर आलेलं आहे. पण ह्याच्यातून एक कळतं आपल्याला. पहिली गोष्ट ही कळते, की जर पोलिसांना मोकळं मैदान दिलं आणि गृह खात्याने पोलिसांचे हात बांधले नाहीत, तर पोलीस कुठेही जाऊन कोणी गुन्हेगार असेल त्याला पकडून कोर्टासमोर हजीर करू शकतात. मग काल ते आपण पाहिलं कुठे चिखलात जाऊन, ठाण्यात जाऊन तो लपला होता, कुठे-कुठे गेला, सीसीटीव्ही फुटेज मिळालं. म्हणजे एका बाजूला पोलिसांचे जर हात मोकळे ठेवले आणि मैदान मोकळं मोकळं दिलं, तर पोलीस कोणालाही पकडू शकतात कुठेही जाऊन. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं, गृह खात्याची आणि सरकारची इच्छाच नसेल, तर मग वाल्मिक कराडसारखे लोकांना म्हणजे ते आता फोन वापरतात की नाही मला माहित नाही. म्हणजे त्यांची संपत्ती केवढी काय-काय आहे अनेक लोकांनी, आर-टी-आय ॲक्टिव्हिस्टनी सगळ्यांनी, राजकीय मंडळींनी सांगून दाखवलेली आहे. पण संतोष देशमुख प्रकरणी जे कोणी आरोपी असतील, त्यांना शरण यायला लागलं. पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत. का? तर पोलिसांची चूक नव्हती. गृह खात्याच्या मनात इच्छा आहे की नाही, हा एक मोठा विषय आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा पोलिसांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो, की काल त्यांनी दाखवलं, की पोलीस जर कामाला लागले आणि पोलिसांना जर मोकळं मैदान दिलं, तर कसं पोलीस यंत्रणा आपली महाराष्ट्रातली आहे, मुंबई पोलीस कसे आहेत, महाराष्ट्र पोलीस कसं आहे, त्यांचं खरोखर आम्ही अभिनंदन करतो. अभिमान आहे आणि आमचं सरकार देखील असताना त्यांच्यासोबत आम्ही अभिमानाने उभं राहिलो. पण दुसरी गोष्ट त्याच्यात ही येते, की जर हा माणूस बांगलादेशवरनं येऊन आपल्या राज्यामध्ये लपत असेल, कुठेतरी कोणावर हल्ला करत असेल, कोणाच्या तरी घरात घुसून मारत असेल, पहिलं म्हणजे बांगलादेशातून ही व्यक्ती आपल्या देशात घुसलीच कशी? योगायोग सांगा किंवा राजकीय काही घडामोडी सांगा, पण भाजपनी किंवा काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मध्यंतरीच्या काळात बांगलादेशी हटाव मोर्चे काढले होते. आता आपण हे लक्षात घ्या, की गेले 10 वर्ष आणि आत्ताचं 1 वर्ष म्हणजे 11 वर्ष 2 बहुमताची सरकार आणि आत्ताचं एनडीएचं सरकार कोणाचं आहे केंद्रामध्ये? भाजपचं आहे. महाराष्ट्रात देखील गेली 11 वर्ष, 2.5 वर्ष आमची सोडली, तेही कोविडच्या लॉकडाऊनमध्ये गेली. पण 2.5 वर्ष जर सोडली, तरी गेली आपण पाहताय किती वर्ष? 8, 8.5 वर्ष तर भाजपचंच सरकार आहे.
मग केंद्रात गृहमंत्री कोणाचे आहेत? तर भाजपचे आहेत. राज्यात गृहमंत्री कोणाचे आहेत? तर भाजपचे आहेत. आज जर हे भाजपचे कोण लोकं मोर्चा काढत असतील, मी खरोखर त्यांना एकच सांगेन, की आपण सगळ्यांनी मिळून मोर्चा काढला पाहिजे आणि प्रधानमंत्र्यांना विचारलं पाहिजे, की आपलं सरकार जे केंद्रात बसलेलं बहुमताचं सरकार आहे, ते अकार्यक्षम आहे का? ते काही आपल्या बॉर्डर सिक्युअर करू शकत नाही का? तुमच्या देखरेखीत बांगलादेशी घुसतातच कसे? बरं आला आणि तो राहिला कुठे होता 6-7 महिन्यापूर्वी? एक तर 6-8 महिन्यापूर्वी आला आता सगळं कळतंय. म्हणजे खोके सरकारच्या वेळी. राहिला कोणाच्या जिल्ह्यामध्ये? ज्या जिल्ह्यातून पूर्व घटनाबाह्य मुख्यमंत्री होते. म्हणजे हे नक्की कुठपर्यंत पोहोचलेलं आहे? 10 वर्षात भाजपचं जे अपयश आहे, मग एका बाजूने चीन घुसत आहे, दुसऱ्या बाजूने बांगलादेशी घुसतायत आणि एका बाजूला आपण पाहतोय बांगलादेशमध्ये हिंदू आक्रोश करत आहेत, की आम्हाला न्याय द्या, आम्हाला देशात घ्या. तिथून काही हे काही तिथे काही करू शकत नाहीत. भाजप जाऊ शकत नाही. केंद्र सरकार जाऊ शकत नाही, थांबवू शकत नाही. इस्कॉनचे जे तिथे मला वाटतं पुजारी होते, त्यांना पण अटकेत टाकलं होतं. भाजप किंवा केंद्र सरकार काही बोलू शकलं नाही. पण त्याच भाजपच्या देखरेखीत, त्याच भाजपच्या केंद्र सरकारमध्ये, त्याच भाजपच्या राज्य सरकारमध्ये जर कोणी बांगलादेशी आपल्या राज्यात येऊन, आपल्या शहरात येऊन हमला करतो, तर ही धोकेदायक गोष्ट आहे आणि भाजपचं केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, किती अपयशी ठरलंय ह्याचं मोजमाप तुम्ही करू शकता.